हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने घी रोस्टेड गार्लिक चिकनची रेसिपी। रेसिपीचं नाव जेवढं कठीण आहे, रेसिपी तेवढीच सोपी आहे। त्यामुळे रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा। तर घी रोस्टेड गार्लिक चिकन बनवण्यासाठी सर्वात आधी चिकनला मॅरिनेट करून ठेवायचं आहे। तर एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी पाव किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे। त्यामध्ये पाव छोटा चमचा हळद टाकून घेतली, चवीनुसार मीठ टाकून घेतले, 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली आणि त्याचबरोबर अर्धा लिंबाचा रस सुद्धा मी या मॅरिनेशनमध्ये इथे टाकून घेतलेला आहे। आता हे सर्व मॅरिनेशन चिकनला व्यवस्थितपणे लावून घ्यायचे। कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त ओव्हरनाईट ठेवलं तरीही चालेल किंवा 4-5 तास ठेवले तरीही चालेल। आता मी हे चिकन इथे ओव्हरनाईट ठेवलं होतं। तुम्हाला हवं असल्यास अर्ध्या तासानंतर सुद्धा यूज करू शकता। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 चमचा इथे काळी मिरी घेतलेली आहे, 1 चमचा धने घेतलेले आहेत, त्याचबरोबर 2 इथे मी बेडगी मिरच्यांना तोडून टाकून घेतलेला आहे। बेडगी मिरची हवे असल्यास अवॉइड करू शकता। आणि त्यानंतर मी यामध्ये अर्धा इंच दालचिनीचा तुकडा टाकून घेतला, 3 ते 4 वेलची टाकून घेतली आणि 2 छोटे चमचे इथे मी काश्मीरी तिखा लाल मसाला टाकून घेतलेला आहे। आता या सर्व इन्ग्रेडियंट्सला एकदा मिक्सरमधून फिरवून घेतलं आणि त्यांची एक भरड तयार केली। आता या भरडमध्ये मी इथे 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत। छोटे छोटे लसूण आहेत त्यामुळे मी 25 ते 30 घेतलेले आहेत। मोठ्या लसणाच्या पाकळ्या असेल तर कमी घ्या। आणि पुन्हा एकदा ह्याला मिक्सरमधून फिरवून घेतले। तर ही जी गार्लिकची चटणी आहे बेसिकली ती इथे तयार झालेली आहे आणि हिला मी एका प्लेटमध्ये इथे काढून घेतलं। घी रोस्टेड गार्लिक चिकन बनवण्यासाठी एका पॅनमध्ये इथे मी 2 मोठे चमचे तूप घेतलेला आहे। साजूक तूपचा वापर केलेला आहे इथे मी। जर का तुम्हाला तुपाला वगळायचं असेल तर तेलाचा किंवा बटरचा वापर केला तरीही चालेल। रेसिपीचं नावच घी रोस्टेड गार्लिक चिकन आहे त्यामुळे मी इथे तुपाचा वापर केलेला आहे। आता या तुपामध्ये एक मध्यम आकाराच्या कांद्याला स्लाइसेसमध्ये कट करून मी इथे वापरलेला आहे। कांदा चांगला ब्राऊन झाला ना की लगेचच मी जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ना ते इथे या कांद्यामध्ये फ्राय करण्यासाठी टाकून घेतले। घी रोस्टेड गार्लिक चिकन बनवण्यासाठी इथे बोनलेस चिकनचाच वापर केला तर एकदम उत्तम आहे। हे सर्व चिकन एकदा कांद्यामध्ये परतवून घेतलं। त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून मी पॅनवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटानंतर मी पॅनवरचे झाकण काढले आणि चिकनला एकदा परतवून घेतलं। तो तुम्ही बघू शकता चिकनची साईज इथे थोडीशी स्मॉल झालेली आहे। आता इथे बोनलेस चिकन आहे तर बोनलेस चिकन हे लवकर शिजतं, नॉर्मल चिकनपेक्षा लवकर शिजतं। तर एकदा चिकन परतवून घेतलं, पुन्हा पॅनवरती झाकण ठेवलं 5 मिनिटासाठी। 5 मिनिटानंतर पॅनवरचे झाकण काढले आणि या चिकनला मस्त इथे तूप सुटलेलं होतं। हे चिकन मी असंच 2-3 मिनटं परतवून घेतलं। एकदा मी चिकन चेक केलं तर चिकन तुटलं गेलं, म्हणजे हे चिकन इथे 90% कुक झालेलं होतं। तर आता 90% चिकन जेव्हा कुक होईल ना तेव्हा जो मसाला मी तयार करून ठेवलेला ना गार्लिकचा म्हणजेच लसूणचा मसाला, तो मसाला मी या चिकनमध्ये टाकून घेतला आणि अशी फ्लेम मीडियम ठेवून हा जो सर्व मसाला आहे तो चिकनमध्ये चांगला मिक्स करून घेतला। तर मला लागणारे सर्व मसाले मी लसूणच्या चटणीमध्ये सुद्धा टाकले होते आणि हळद मीठ वगैरे मी चिकनमध्ये टाकलेलं होतं, म्हणून एक्स्ट्रा काही मसाले टाकण्याची इथे मला गरज वाटत नव्हती। तर मी काय केलं, एकदा हे मसाले चांगले परतवून घेतले। सर्व मसाले म्हणजे लसूण इथे कच्चंच होतं आणि मसालेसुद्धा कच्चे वापरलेले होते। आता ते मसाले जळू नये म्हणून पाव कप मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि व्यवस्थितपणे ह्याला एकदा मिक्स करून घेतलं। आता ह्याच्यावरून मी इथे 3 ते 4 कढीपत्ता असेच टाकून दिलेले आहेत। कढीपत्ता लास्टला टाकल्याने फ्लेवर जरा चांगला येतो। जर का तुम्हाला आधी फोडणीला कढीपत्ता टाकायचा असेल तर टाकू शकता। चिकन तर इथे पूर्णपणे रेडी आहे, पण मसाल्यांचा फ्लेवर हा चिकनमध्ये जावा म्हणून मी पॅनवरती झाकण ठेवले 3 मिनिटासाठी। 3 मिनिटानंतर मी पॅनवरचे झाकण काढले आणि पुन्हा एकदा चिकनला व्यवस्थितपणे फिरवून घेतले। चिकनमध्ये मसाला टाकल्यानंतर त्याच्या पुढे मी पूर्ण टाईम गॅसची फ्लेम इथे स्लो ठेवली होती। आता लास्टला मी इथे अर्धा लिंबाचा रस या चिकनवरती इथे पिळून घेतलेला आहे। जर का तुम्हाला इथे लिंबू वापरायचा नसेल तर स्किप केलं तरीही चालेल। आणि व्यवस्थितपणे एकदा पुन्हा मी 1 मिनिटे ह्या चिकनला मीडियम फ्लेमवरती रोस्ट करून घेते आहे। त्यानंतर मी या चिकनवरती मस्तपैकी भरपूर सारी कोथिंबीर टाकली बारीक चिरलेली आणि त्यानंतर पुन्हा एकदा याला मिक्स करून घेतलं। आणि अशा प्रकारे घी रोस्टेड गार्लिक चिकन काही मिनिटांमध्येच इथे तयार झालेलं आहे। माझी ही रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी ही घी रोस्टेड गार्लिक चिकनची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।